पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्टमध्ये आपले मित्र आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे प्रशांत भोसले. आणि आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्यांच्या मराठी मीडियम या पुस्तकाबद्दल. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिलं मला प्रशांत असं विचारायचंय, मूड कसा आहे आज? मूड अत्यंत छान आहे माझा. अर्थात मराठी मूडामध्ये आल्याच्या नंतर मूड छानच असणार, कारण माझं पहिलं पुस्तक आहे आणि माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामुळे थोडं डिप्रेशन पण आहे, बट मजाही येते. नाही, डिप्रेशनची काही गरज नाहीये. आपण मूड तुझा एकदम व्यवस्थित करूया. धन्यवाद. सो प्रशांत, मी पुस्तक वाचत होतो. ओके, मला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप रिलेटेबल वाटल्या. ओके, म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की अरे, मीच त्या पुस्तकात कुठेतरी आहे की काय. तर प्रेक्षकांना जर आपल्याला थोडक्यात या पुस्तकात काय आहे हे जर सांगायचं असेल तर काय सांगशील तू? तर बेसिकली गोष्ट अशी आहे की मुंबईसह महाराष्ट्रात जे मराठी शाळा गेल्या 1.5 वर्षात बघतोय आपण, ज्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत, शाळा बंद होत आहेत, मराठी शाळांचं प्रमाण कमी होत आहे, त्या गोष्टींवरती ही गोष्ट भाष्य करते. सो मी हे दाखवायचा प्रयत्न केला की मुंबईतली नामांकित शाळा जी एका इल्लीगल प्रकारे, म्हणजे अवैधरित्या, एका मराठी मीडियम मधून एका इंग्लिश मीडियम मध्ये रूपांतरित किंवा एका इंटरनॅशनल शाळेत रूपांतरित होते, हे तिथल्या स्थानिक शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांना कळतं, ज्यांचे सध्याचे वय वर्ष 30-32 झालेली आहे. बरोबर. ते त्याच एरियातले कोण पोलीस ऑफिसर म्हणून काम करतोय, कोण एका न्यूज चॅनल मध्ये ॲज अ पत्रकार म्हणून काम करतोय, कोण आपल्या सिनेसृष्टीत एक अभिनेत्री म्हणून मोठ्या पदावरती काम करते, एक नगरसेवक आहे त्याच एरियामधला. आता असे एवढे दिग्गज जर का त्या एरियातले असतील, ज्यांच्या शाळेसोबत असं काय होतंय, तर अर्थात हे विद्यार्थी गप्प बसणार नाहीत. सो हे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन तो एक वर्ग उभा राहतो आणि तो वर्ग आपल्या शाळेला या प्रॉब्लेम मधून कसा बाहेर काढायला जातो, ह्याची ओव्हरऑल ती गोष्ट आहे. सो मराठी मीडियम बेसिक मध्ये, शॉर्ट मध्ये सांगायचं झालेलं, एक जी शाळा बंद होते त्या शाळेवरती काही विद्यार्थ्यांचा समूह वर्ग एकत्र येतो आणि आपली शाळा वाचवतो, ह्याबद्दलची ही गोष्ट आहे जी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशांत, असाच एक पिक्चर पण आलेला, इफ आय एम नॉट रॉंग. नाही, अर्थात आलेला आहे. मलाही आनंद झाला ज्या दिवशी मी त्या फिल्मचा ट्रेलर किंवा एक लुक किंवा त्यांनी जेव्हा अनाउन्समेंट केलेली, त्यावेळेस मला थोडंसं टेन्शन नव्हतं आलेलं. ऑब्व्हियसली असं थोडं धाकधूक झालेली, अरे यार विषय सेम आहे, तर आता बघूयात कसं काय होतं. बट अर्थात त्यांनी जो त्यांच्या प्रकारे जो विषय मांडलेला आहे तो, आणि हा विषय सेम आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे मांडलेला आहे आणि मी ज्या प्रकारे मांडतोय, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता अर्थात तुम्ही ती फिल्म बघितलंय, माझंही पुस्तक वाचा, त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना देखील कळेल. देन मग आपण बघूयात काय कसं लोकांना वाटतंय. पण मला एक छान, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, क्रांतीज्योती विद्यालय असेल, सिरियसली ज्या प्रकारे काम करतो, एक ॲड ऑन करेल. आणि मी अर्थात 2021 पासून पुस्तक लिहायची सुरुवात केली. ह्या जे काही आम्ही प्रयत्न करतोय, किंवा मी पण एक प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नाबद्दल कुठेतरी मराठी शाळांचा होणारा बंद होण्याचं प्रमाण आहे ते कुठेतरी थांबावं, ही माझी इच्छा आहे फक्त. ज्यावेळेस तो ट्रेलर पहिल्यांदा आला, त्यावेळेस अशी ती भीती नाही वाटली का की अरे, तो एवढ्या ग्रँड स्केल वरती मूवी आहे ती, आणि त्या इन्फ्लुएन्स खाली, त्या पिक्चरच्या मूवीच्या इन्फ्लुएन्स खाली आपलं पुस्तक कुठेतरी दबलं जाईल? नाही, मला असं अजिबात नाही वाटलेलं. इनफॅक्ट जेव्हा मी जसं सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी अनाउन्समेंटचं पोस्टर टाकलेलं की क्रांतीज्योती विद्यालय नावाची एक फिल्म किंवा जे काही येत आहे किंवा त्याची शूटिंग तयार झालेली आहे, मला ऍक्च्युली आनंद झालेला की कोणीतरी हा विषय ऍज अ फिल्म वरती किंवा मोठ्या पडद्यावरती येतोय करून. धाकधूक ह्या गोष्टीची होती की मी जे मांडतोय किंवा ते जे मांडतोय ते ऍज इट इज नको व्हायला. कारण कसं आहे माहितीये, आता जसं की लव्ह स्टोरीवरती बरेच पिक्चर येतात, बरेच विषय एकच असतो. आता सैराट नंतर पण बऱ्याच जणांनी सैराट सारखे सिमिलर पिक्चर काढायचे प्रयत्न केले आणि आलेही बऱ्यापैकी त्या झोनचे. पण विषय एकच असल्यामुळे त्यांनीही मराठी शाळेचा विषय मांडलेला आहे, मीही शाळेचा विषय मांडलेला आहे. माझं पुस्तकी स्वरूपात आलेलं, त्यांचे फिल्म स्वरूपात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं मला धाकधूक कधीच वाटली नाही. मला आनंद झाला, ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला आनंद झाला त्या बाबतीचा. सो हेच आहे.